नमस्कार मैत्रिणींनो, राधाकृष्ण फॅशन डिझायनर चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण गणपतीची सोंड घेणार आहोत. तर ही मी अशी आखून घेतलेली आहे. तर बघा, आपण गणपतीची सोंड ही पांढऱ्या मोत्यामध्ये बनवणार आहे. तर आपण असे हे पांढरे मोती घेतले आहे त्याच्यासाठी. तर ही गणपतीची सोंड आपण पांढऱ्या मोत्यामध्ये किंवा शुगर बीटमध्ये, कलरच्या शुगर बीटमध्ये आणि किंवा सिक्वेन्स असं कोणतेही घेतलं तरी त्याच्यात छान दिसते. तर आपण आता गणपतीची सोंड कशी बनवायची ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर मी ही अशी एवढी मोठी अशी गाठ मारून घेतलेली आहे. तर मी आता हे बघा इथून सुरुवात करणार आहे. तर मी ही आखून घेतली अगोदर पेन्सिलने. तुम्ही याच्यापेक्षा वेगळा आकार पण घेऊ शकता. तर ही थोडीशी सोपी वाटली म्हणून मी हीच घेतली. तर तुम्ही वेगळी पण घेऊ शकता तुमच्या मनाने. तर हे बघा, आपण अगोदर ह्या पांढऱ्या मोत्याने पूर्ण हरवून करून घेऊया. तर आपण पहिले हे दोनच मोती घेऊयात व्हाईट कलरचे. आणि शुगर बीटनी पण फार छान दिसते, पण आपण शक्यतो आता मी व्हाईट मोत्यांनीच बनवते. तर हे मी 4 नंबरची मोती घेतली व्हाईट कलरची. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बेबी फूड बघितले, बेबीचे पावलं. तर ते पण बऱ्याच जणांना आवडले. तर ही सोंड पण फार छान दिसते. माझं याचे ज्वेलरीचे पण क्लास सुरू आहेत. तर ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये गेला तर पहिल्या दिवसापासूनचे तुम्हाला क्लास बघायला मिळतील. आणि आपली आरीवर्कचे तर बंद होणारच नाही आहेत क्लास. आरीवर्कचं पण पूर्ण शिकवल्याशिवाय बंद नाही करायचे. तर तुम्ही व्हिडिओ बघत चला. तुम्ही जर व्हिडिओ बघितले तर तुम्हाला अर्ध्यातून बघितल्यावर काहीच कळणार नाही. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत चला आणि कमेंट करून सांगा मला की कसे वाटले, तुम्हाला जमतं आहे की नाही सर्व. आता ही सोंड पण खूप सोपी आहे. तर तुम्ही जरूर ट्राय करून बघा. तर ह्या कॉर्नरवर मी एकच मोती घेतला आहे, कारण मग आपल्याला 2 मोती घेतले ना की तो आकार व्यवस्थित येत नाही. म्हणून ह्या कॉर्नरला असा गोल आकार येण्यासाठी आपण एकच मोती घ्यायचा इथपर्यंत. आणि मग कोपऱ्यावर गेल्यानंतर डबल टाका घ्यायचा, छोटा टाका. ते पण सांगते मी तुम्हाला. पण आपण शक्यतो इथे हा आकार व्यवस्थित येण्यासाठी आपण शक्यतो इथे एकच मोती घ्यायचा इथे ह्या कॉर्नरवर. मग इथे आल्यानंतर आपण डबल टाका घेऊया. तर हे बघा, मी एकच घेतला आहे मोती. 2 घेतले तर हा आकार व्यवस्थित येतच नाही, म्हणून मी एकच घेऊन दाखवते तुम्हाला. तर इथे बघा, आपण आता ह्या कोपऱ्यावर असं छोटा टाका घ्यायचा ह्याच्या शेजारी. मग हा आपल्याला इथून असं वळायचं आहे ना, मग इथे छोटा टाका घ्यावाच लागतो. आता इकडे आपल्याला जाण्यासाठी मग आपण इथे छोटा टाका घेतला आहे. तर मी आता इथे डबल टाका घेणार आहे. आपल्या इथे एंड होतो आहे हा सोंडीचा. आणि मग आता इथे आपल्याला छोटासा टाका घ्यायचा असा डबल. तेव्हा मग हा आपल्याला इथं कोपरा निघतो. तर हे पा. आणि मग आपल्याला आता इथे डबल टाका घेतल्यानंतर इथे पुन्हा एक टाका घ्यायचा. मग मोती टाकायची आपल्याला. तर हे बघा, सोंडेला आपल्याला जास्त वेळ नाही लागत. पण शुगर बीट घेतले असते तर जरा जास्त वेळ लागला असता आणि ब्लॉक मोठा झाला असता आपला. तर आपण पुढच्या ब्लॉकमध्ये स्वस्तिक घेणार आहोत. आपली अजून स्वस्तिक झालेली नाही, कारण स्वस्तिक आपल्याला पुऱ्या बाहीवर पण घेता येते. अशा बॉर्डरला छोट्या छोट्या स्वस्तिक आपण जर समजा देवी वर्क केलं, देवीचं आरी वर्क, तर आपण पाठीवर जर घेतली ना देवी, तर आपण बाईवर असं पूर्ण बॉर्डरला स्वस्तिक घेऊ शकतो, छोट्या छोट्या अशा. आणि ती पण छान दिसते. किंवा मग असं आपण एखाद्या देवाचं वगैरे चित्र घेतलं
तर बाहीवर स्वस्तिक किंवा त्याच्या असे आसपास स्वस्तिक टाकल्या तर ते पण छान दिसतं, म्हणून ही स्वस्तिक शिकणं आपल्याला गरजेचं आहे. तर आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आपण स्वस्तिक घेणार आहोत, पण आपण व्हाईट मोत्याने किंवा मग असं गोल्डन कलरच्या मोत्याने घेऊयात. इथपर्यंतच आपल्याला घ्यायचे 4 नंबरचे. आता 3 नंबरचे ते वापरणार आहोत डोळ्यासाठी आपण. तर हे बघा, आपण हे 2-2 मोती घेऊन आता हे पूर्ण करणार आहोत. तर मी 2-2च घेतले, 3-3 घेतल्यावर जरा फिनिशिंग व्यवस्थित नाही आहेत 4 नंबरच्या मोत्याची. तर हे आपलं आता इथपर्यंत पूर्ण झाले. आता आपल्याला हे 3 नंबरच्या मोत्यामध्ये हा आकार बनवून घ्यायचा आहे आपल्याला. तर आपण आता हे 3 नंबरच्या मोत्यामध्ये बनवून घेऊयात. तर आणखी आपल्याला डोळा बनवायचा आणि इथला हा दात सोंडेचा. फिरून घ्यायला लागतं ते स्टँड. हे आपण 3 नंबरच्याच मोत्याने घेणार आहोत. इथे 4 नंबरचे मोती अजिबात छान दिसणार नाहीत. तर हे बघा, मी 3 नंबरचे मोती घेतले, असे छोटे. ते पण मी 2-2च घेते ते वरती लावण्यासाठी. 3-3 पण घेऊ शकतो आपण, पण ते फिनिशिंग छान येण्यासाठी आपण 2-2 घेतलेलेच योग्य वाटतात मला. आणि जिथे काही कॉर्नर नसेल तिथे 3 घेतले तरी चालतात. आपला आता उद्याचा व्हिडिओ याचं राहील सुस्तिक किंवा मग असा ओम अक्षरामध्ये त्याची आरीवर्क कशी करायची, कारण ते बाईमध्ये छान दिसतं ओम आणि स्वस्तिक. आपण जेव्हा देवीचे वगैरे किंवा मग असं श्रीकृष्णाचं किंवा मग असं शंकराची पिंड असं जेव्हा काढतो ना, तेव्हा बाईवर जर आपण ओम अक्षरामध्ये पूर्ण बाईची बॉर्डर केली ना, तर ती खूप सुंदर दिसते. त्याच्यासाठी आपण ओम पण शिकणार आहोत आणि स्वस्तिक पण शिकणार आहोत. तर आणि ओम कशाला शिकायचा, पण ते बाईमध्ये गरजेचं आहे, म्हणून मी स्टेप बाय स्टेप शिकू राहिले ना तुम्हाला, त्यामुळं घ्यावंच लागेल ते. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत ते. जे गरजेचं आहे ना ते घ्यावंच लागतं. तर हे बघा, आपला हा आकार वरतीचा पूर्ण झालेला आहे. आता आपण हा डोळ्याचा आकार घेणार आहोत. तर आपल्याला ते पण 3 नंबरच्या मोत्यामध्येच घ्यायचं आहे हा पण डोळ्याचा आकार, कारण इथे मोठे मोठे मोती अजिबात छान दिसणार नाही. तर हा डोळ्याच्या वरची बाजू आहे भुवयाची. तर इथे एकच टाकावं लागेल, कारण इथे हा आकार खूप असा राऊंड वगैरे घेऊन आहे. तर एक एक टाकून बघूया आपण आता इथे मोती, तेव्हा तो आकार व्यवस्थित येईल. आणि आता आपण हे पूर्ण होऊन डोळा पण पूर्ण केला आहे. आता मध्यभागी आपण एक 4 नंबरचं मोती टाकून घेणार आहोत. तर आपला हा डोळा सोंडेचा पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला फक्त हा दात व्यवस्थित करून घ्यायचा आहे, शुगर बीटने नाही, व्हाईट कलरच्या मोत्याने. तर आपण ते करून घेऊया पहिलं. तर हे पण आपण 4 नंबरच्या मोत्याने घेतोय, पांढऱ्या कलरच्या. आता आपला हा सोंडेचा आकार पूर्ण होतोय. तर हे बघून घ्या आता आपण कसा केलाय सोंडेचा आकार.
तर असं अंतर बघूनच आपण मोत्याचं म्हणजे असं बघायचं आणि तिथे मग नंतर टाका घ्यायचा. आता एकच बसतोय शेवटच्या ह्याला. आणि शेवटी मग इथे आपण जेव्हा पॅक करतो तेव्हा आपण असा डबल टाका घ्यायचा. म्हणजे मग आता हे गाठ देऊन घ्यायची आणि बघा अशी गाठ देऊन घ्यायची. फायनली आपला आता हा सोंडेचा आकार पूर्ण झाला आहे. तर पाहू शकता तुम्ही कसा हा सोंडेचा आकार झाला आहे. तर आपण इथे 3 नंबरची मोती टाकली आहे आणि इथे आपण 4 नंबरची व्हाईट मोती टाकली आहे. इथे पण डोळ्याला आपण 3 नंबरची मोती टाकली आहे. तर ह्याच्यात आपण हे पूर्ण भरीव पण करू शकतो ही सोंड. ह्याच व्हाईट मोत्याने जरी केली ना, ह्या लायनिंग अशा पूर्ण, किंवा मग आपण सिक्वेन्स वेगळे शुगर बीट जरी टाकले आपण कलरचे, तरी पण ही सोंड फार छान दिसते ही पूर्ण भरीव केलीत. मी फक्त हा आकार दाखवला तुम्हाला, ही बॉर्डर करून दाखवली. तुम्ही ही पूर्ण भरीव पण करू शकता. खूप सुंदर दिसते. सोंड्याचा आकार बाईवर टाकायला पण छान दिसतो. आणि ही सोंड टाकून तुम्ही छोट्या छोट्या बुट्ट्या टाकू शकता आणि खाली बॉर्डर करू शकता बाईला. तर ही तुम्हाला म्हणजे 2 दिवसात पूर्ण ब्लाऊज होऊ शकतं ह्या सोंडीचा आकार केल्यानंतर.